नमस्कार, मी रेश्मा आणि आज एका छानशा व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझ्या बुबूचा म्हणजे माझ्या मुलाचा बड्डे जवळ आला आहे, तर त्याच्यामुळे थोडीफार आम्हाला शॉपिंग करायची होती. त्याच्यासाठी ड्रेस वगैरे घ्यायचा होता आणि बाकी काही जे सामान होतं ते घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं संडेच्या दिवशी आपण थोडंसं फिरायला जाऊया, म्हणजे थोडंसं शॉपिंगला जाऊया. तर त्याच्यासाठी आम्ही मॉलमध्ये आलो होतो. पहिल्यांदा आम्ही म्हटलं आधी सगळं फिरून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते घेऊया. तर या इथे आम्ही एका सेक्शनमध्ये आलो. तिथे घराच्या डेकोरेशनच्या काही वस्तू होत्या आणि बाकीचं काही लागणारं सामान असतं ते होतं. आम्ही काही तिथे घेतलं नाही, पण इथे 25% 30% असं डिस्काउंट होतं. तिथे थोडंसं फिरलो, छान छान वस्तू होत्या. त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये मुलांची खेळणी होती, तिथे आम्ही आलो. तर तिथे समोरच एंट्री करतो तिथे पाण्यामध्ये असा एक मासा ठेवला होता, प्लॅस्टिकचाच होता तो. तर तो नाचत होता त्याच्यामध्ये. ते बघून बुबूला खूपच कौतुक वाटत होतं आणि मासे म्हटले की आमच्या बुबूचा जीव की प्राण. त्याला मासे भरपूर आवडतात, बघायलाही आवडतात आणि खायलाही आवडतात. जिथे मासे दिसतील तिथे आमचा बुबू स्टॉप होतो. एवढी खेळणी त्याला दाखवत होतो, पण तो काही येतच नव्हता तिकडे. त्या माशाकडेच चिकटून राहिला होता. शेवटी मी विचार केला आणि इथे बाजूला खेळणी होती. म्हटलं बघूया त्यांच्या प्राईस किती आहे. तर हा एवढासा छोटासा मासा 350ला होता. शेवटी काय हे मॉलच आहे, त्याच्यामुळे इथे एवढ्या किमती असणारच. पण वस्तू ब्रँडेड होत्या, चांगल्या क्वालिटीच्या होत्या. पण मला तरी असं वाटतं, मुलांना एवढ्या महागड्या वस्तू घेण्यापेक्षा आपण पहिल्यांदा विचार करायचा की खरंच त्या वस्तूची आपल्याला एवढी किंमत आहे का. याच किमतीमध्ये आपण मुलांना 2 खेळणी घेऊन देऊ शकतो आणि त्याचा आनंद त्यांनाही होणार की आपल्याला 2-2 खेळणी मिळाल्या. आपल्या मुलांना काही समजत नसतं की हे खेळणं महागडं आहे की स्वस्त आहे. ते याचा एका दिवसात चक्काचूर करून टाकतील किंवा फाडून टाकतील. त्यापेक्षा आपणच जरा सावध राहायचं. आपलं कसं असतं ना की आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. मी असं म्हणत नाही की कोणी आपल्या मुलांसाठी ब्रँडेड वस्तू घेऊ नका. आम्हीही आमच्या मुलासाठी ब्रँडेड वस्तू घेतो, पण ज्या गरजेच्या आहेत त्याच घेतो. खेळणी तर आम्ही जास्त ब्रँडेड त्याला घेतच नाही. त्याच्या ज्या खायच्या वस्तू आहेत, कपडे आहेत, ते आम्ही त्याला चांगल्याच क्वालिटीचे घेतो. तसंच आम्ही त्याला आता इथून पुढे लागणाऱ्या शाळेच्याही वस्तू आहेत त्याही आम्ही चांगल्या क्वालिटीच्या घेणार. पण थोड्याफार कमी किमतीमध्ये बाहेर देखील खूप छान वस्तू मिळतात, टिकाऊ वस्तू मिळतात. तर एवढंच मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. तर तिथे आम्ही फिरलो, तिथे आम्ही काही बुबूला खेळणं वगैरे घेतलं नाही आणि माझ्या बुबूनेही काही तिथे हट्ट केला नाही. त्याला फक्त तो मासा बघायचा होता, खेळण्यांना तर त्याने बघितलंच नाही. त्यानंतर आम्हाला वरच्या फ्लोअरला जायचं होतं. तर इलेक्ट्रिक लिफ्टने आम्ही वरच्या फ्लोअरला जाणार होतो. तर मला थोडी भीती वाटत होती, कारण माझ्याकडे बुबू होता आणि माझा तोल वगैरे जाऊन मी पडले. बाकी काही मला तशी भीती वाटत नव्हती, पण माझं बाळ माझ्याकडे होतं त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती. तर माझा बुबू पहिल्यांदाच अशा लिफ्टने जात होता, त्याच्यामुळे त्याला भरपूर खुशी झाली होती. आपण न चालता डायरेक्ट वरती जातो आहे, तर तो बघून खरंच खूप खुश झाला होता. त्याच्यानंतर या फ्लोअरला आम्ही आलो, तर तिथे गेम्स वगैरे चालू होते मुलांचे. तर या फ्लोअरला भरपूर अशी मुलं होती. आतमध्ये फीज भरायची आणि आतमध्ये नंतर गेम खेळायला जायचं. तर आम्ही बाहेरून बघत होतो, तर भरपूर मुलं अशी होती आतमध्ये खेळत वगैरे. तर खरंच आजकालची मुलं खूप टॅलेंटेड आहेत आणि आपलं जे विज्ञान आहे ते खूप पुढे गेलं आहे, खूप प्रगती झालेली आहे. तर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होते, व्हिडिओ गेम्स होते. तर व्हिडिओ गेम्सवरती कारचे वगैरे गेम्स होते आणि ती मुलं खेळत होती तिथे. तर मी बाहेरून एक गोष्ट नोटीस करत होते. अशा 4-5 चेअर होत्या आणि त्याच्यावरती मुलं व्हिडिओ गेम खेळत होते. म्हणजे त्या चेअरवरती बसून ते गाडीचा गेम होता ते खेळत होते आणि ती जी चेअर आहे ना तीही हलत होती त्यांची, म्हणजे तीही गाडी टाईपच आहे, म्हणजे गाडीमध्ये बसल्याच्या फिलिंग येतील. सो तीही वर खाली होत होती, आडवी तिडवी अशी होत होती. तर मी नोटीस करत होते इथे ब्लॅक कलरची ड्रेस घातलेली एक मुलगी होती. ती एवढं छान खेळत होती ना आणि भरपूर वेळ ती तिथे खेळत होती, खूप हुशारीने खेळत होती. तर आम्ही तर 10 मिनटं ते बघत होतो. त्याच्या अगोदरपासून कदाचित ती खेळत असेल, माहिती नाही. पण या 10 मिनटात तिचा गेम एकदाही पॉज झाला नव्हता किंवा तिने थांबवलाही नव्हता. कंटिन्युअसली ती गेमवरती कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळत होती. तर माझा बुबूही बघत होता की ही सगळी मुलं करतायत काय. तर एवढ्या लहान मुलांसाठी ते अलाउड नव्हतं, याच्यापेक्षा जी मोठी असतं त्यांच्यासाठी होतं ते. तर त्यानंतरच त्या गेमच्या साईडलाच इथे एक असं कंपार्टमेंट होतं. तिथे भूतांचं घर होतं आणि आतमध्ये जाण्यासाठी हा दरवाजा होता आणि खूप असं बेगूनच असं वाटत होतं की खरोखरच आतमध्ये भूतं असतील की काय. तर आम्ही जाणार होतो, पण सोबत बुबू होता आणि तो घाबरला वगैरे असतं, तर बरं नाही ते, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. आणि मलाही थोडी भीती वाटते, पण ही काही खरी भूतं नाही ते माहिती आहे, त्याच्यामुळे जायचं होतं. पण आम्ही काही गेलो नाही, तिथून बाहेरूनच बघितलं. आणि त्यानंतर मग आम्ही समोर जात होतो तेवढ्यातच एक स्टॅच्यू दिसला. तिथे म्हटलं थोडेसे फोटो काढूया. या स्टॅच्यूसोबतचे मी फोटो माझ्या काही मित्रमैत्रिणींचे बघितले होते, पण मला माहिती नव्हतं हा स्टॅच्यू इकडचाच आहे ते. त्यानंतर आम्हीही तिथे फोटो वगैरे काढले.
तर बुबूला तिथे फोटो काढायला उभे केले तर बुबू घाबरायला लागला की हा एवढा मोठा माणूस कोण आहे, आणि लगेच खाली उतरून डॅडाला घे म्हणून सांगायला लागला. मग त्यांचेही फोटो काढले. त्यांना म्हटलं तुमचाही फोटो काढूया. तर त्यांची स्माईल बघू शकता, जसं काय पैसे देऊन त्यांची स्माईल आम्ही विकत घेतो आहे, अगदी तशा पद्धतीची त्यांची स्माईल असते. तर फोटोसाठी ते अशी स्माईल देतात. तर बघू शकता आम्ही एवढ्यावरती आलो होतो. त्यानंतर मग तिथून आम्ही खाली आलो आणि दुसऱ्या एका सेक्शनमध्ये गेलो जिथे स्मार्ट बाजार होतं तिथे. तर आम्हाला तसे काही कपडे घ्यायचेच नव्हते, आम्हाला बुबूसाठीच घ्यायचे होते, डेली घालायलाही घ्यायचे होते आणि बड्डेसाठीही घ्यायचे होते. आम्ही इकडे कपडे बघत होतो तर बुबूचं काय वेगळंच चालू होतं. पॅन्टांमध्ये तो अशा पद्धतीने हात घालून बघत होता. कदाचित त्याला वाटत असणार की हा किस्सा वगैरे आहे की काय. त्यानंतर जसं आम्ही कपडे बघत होतो तसं अगदी तोही स्टाईलीमध्ये कपडे बघत होता आणि ते पाडवूनही घालत होता आणि मग घाबरून आमच्याकडे दावत येत होता मम्मा मम्मा करून. त्यानंतर इथे आम्ही बुबूला 2-3 ड्रेस घेतले आणि ते मग काउंटरवरती बिल करायला गेले. तर तोपर्यंत मी इथे बघत होते. तर हे बघू शकता 149ला म्हणजे 150लाच इथे हे 3 रब्बर बँड आहे आणि यांची क्वालिटी म्हणाल तर एवढी काही चांगली नाही. सेम याच क्वालिटीचा आणि याच पद्धतीचा बाहेर 10 रुपयाला मिळून जातो. आता मॉलमध्ये आहे म्हणून याची क्वालिटी चांगली वगैरे काही नाही, फक्त मॉलमध्ये आहे म्हणून ह्याची किंमत तेवढी जास्त आहे. आता तुम्ही बघू शकता 249ला हे हेअरबँड होते. माझ्या हातामध्ये आहे ते 199ला आहे, पण ऑफरमध्ये त्याची किंमत 99 आहे आणि 99ला 2 काही 3 आहेत. तर काही लोक हे घेतात कारण हे मॉलमधनं घेतलेलं आहे, त्याची प्राईस जास्त आहे, त्याच्यामुळे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं वाटतं. तर आता हे तुम्ही रब्बरच बघू शकता, हे 5 रब्बर आहेत आणि ते 79 रुपीजला आहेत. इथे टेडी आहेत, टेडींची प्राईस तर काय बघायलाच नको. तर इकडे आपला माझा बुबू एक खेळणं खाली काढून लोळवत होता. त्याला ही गोगलगाय मात्र खूप आवडली होती. 4-5 वेळा त्याने खाली काढली होती ती. मी आपली ती उचलून वरती ठेवत होते. तर इकडे हे 199ला इयरिंग होते. हे इयरिंग बघून मला असं वाटत होतं की आमच्याकडे मातीच्या मूर्त्या वगैरे बनवल्या जातात, तर त्या मूर्त्यांना असे कानातले घातले जातात किंवा त्या जी माती असते त्या मातीपासून अशा प्रकारचे कानातले बनवले जातात आणि त्यांना गोल्डन कलर दिलेला असतो. तर हे कानातले बघून तर मला तीच आठवण झाली. अगदी ते तसेच दिसत होते. त्यानंतर मग माझ्या फेवरेट सेक्शनमध्ये आलो. माझं म्हणण्यापेक्षा सगळ्यात लेडीज लोकांचा हा फेवरेट सेक्शन असेल तो म्हणजे डब्यांचा सेक्शन. तर तिथे मी काही डबे वगैरे घेतले. तर बघू शकता घेताना वगैरे मी काही व्हिडिओ केला नाही कारण बुबूचा डॅडा त्यावेळी तिथे नव्हता आणि बुब माझ्याकडे होता. मग मला 2 गोष्टी हँडल करायला होत नव्हत्या. तर घरी गेल्यावरती मी तुम्हाला दाखवेनच की मी कोणत्या वस्तू घेतल्या त्या. तर इथे मी हे टिफिन वगैरे घेतले. त्यानंतर थोडासा काही बाजार घेतला. बाजार म्हणजे काही पाहिजे होतं ते थोडंसं घेतलं खायला वगैरे. तर बुबू माझा इथे रडत होता. एवढी खेळणी दिसली, एवढं खायला दिसलं तर त्यांना बघून तो रडत नव्हता, पण आईस्क्रीमला बघून मात्र त्याला रडायला येत होतं. तसं आम्ही आईस्क्रीम घेणारच होतो, पण एकदा आईस्क्रीम जर हातात घेतलं की त्याला ते लगेचच खायला पाहिजे. मग तो अजून रडला असता. त्यापेक्षा म्हटलं लाईन थोडीशी जवळपास आली, पहिला दुसरा नंबर आला की मग आईस्क्रीम घेऊया. त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. त्यानंतर आम्ही बिल वगैरे केलं, आईस्क्रीम वगैरे घेतलं, तिथे बाहेर थांबलो, आईस्क्रीम खाल्लं आणि मग आम्ही जेवणासाठी म्हणून गेलो. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो. इथे पण प्राईस बघून हादरायलाच होईल. समोशाची प्राईस तर 55 रुपये होते, पुरी भाजी वगैरे 85-95 असं होतं. पण तरी देखील आम्ही काही तिथे जास्त घेतले नाही. 2 व्हेज थाली तेवढ्या घेतल्या. तोपर्यंत बुबूचा इथे गेम चालू होता, ग्लासांसोबत तो खेळत होता. त्यानंतर मग आम्ही तिथे जेवलो वगैरे आणि मग आम्हाला विट्टू मॉलमध्ये जायचं होतं. तर आम्ही ज्या रोडने जात होतो ना तो रोड बीच साईडला जात होता. तर त्या रोडने एकदा आम्ही फिरायला आलो होतो आणि तिथे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता. ते म्हणजे माझं जे पॅकेट होतं ते पडलं होतं आणि त्या पॅकेटमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स होते, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, वोटिंग कार्ड सगळं होतं, तसंच पैसेही होते त्याच्यामध्ये. तर आम्ही जेव्हा बीचवरती पोचलो त्यावेळी एक माणूस मागणं आला ओरडत आणि त्या माणसाने सांगितलं की तुमचं पॅकेट तिथे पडलं आहे म्हणून. पण तो माणूस गाडी घेऊन आला आणि त्याने काही ते उचलून घेऊन आलं नाही. तर लगेचच आम्ही ते पॅकेट बघण्यासाठी आलो, पण आम्हाला ते पॅकेट काही मिळालं नाही आणि जवळजवळ 7-8 महिन्यांनी मला कळलं की ते पॅकेट कुठे आहे. याची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगते. तर हा रोड बघितल्यावरती आम्हाला ती आठवण झाली होती आणि आम्ही त्याविषयी थोडंसं बोलत चाललो होतो. इथूनच बीचकडे जायचा रस्ता आहे ना तो? हां होय ना, ह्याच रोड ना, पण तो याच रोडला पॅकेट पडलेलं माझं ते. त्यानंतर इकडे समोरच कसिनो आहे. तर गोव्यात राहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटत असेल की कसिनोमध्ये कधीतरी जावं, पण ते काही जणांच्या बजेटमध्ये नसेल, जसं आमच्याही आता सध्या नाही. हे कसिनोत कधी गेलोच नाही ना. किती असेल प्राईस? हां 4-5 हजार. कधीतरी जायला पाहिजे, भरपूर पैसे आले की. हां कशावर बघू? यूट्यूबला.
तर आता तुम्हाला मी स्टोरी सांगते की माझं पॅकेट कुठे आहे हे मला 7-8 महिन्यांनी कसं कळलं. तर माझं पॅकेट होतं ते एका भल्या माणसाने उचललं आणि तिथे जवळच महाराष्ट्र बँक होती, त्या बँकेमध्ये नेऊन त्याने त्या बँकेमध्ये नेऊन दिलं. कारण माझ्या पॅकेटमध्ये महाराष्ट्र बँकेचं ATM होतं. माझं जे ATM होतं ते माझ्या माहेरी जी शाखा आहे बँक ऑफ महाराष्ट्राची तिथलं होतं. त्याच्यामुळे इथल्या लोकांनी, बँकेचे जे एम्प्लॉईज होते किंवा मॅनेजर होते, त्यांनी त्या बँकेशी संपर्क केला होता. तर तिथले जे बँकेतले लोक होते ते माझ्या सिमिलर नावाचे कोण बँकेमध्ये गेले की त्यांना सांगत होते, पण लोक अशी होती ती आमच्यापर्यंत पोचवत नव्हती. त्यानंतर मीच एके दिवशी त्या बँकेमध्ये गेले होते आणि मी फॉर्म भरत असताना माझा एक क्लासमेट तिथे आला आणि त्याने मला हाक मारली, रेश्मा म्हणून. पण मी त्याला ओळखलं नाही, कारण तो काही थोडेच वर्ष आमच्यासोबत शाळेमध्ये होता आणि त्याच्यानंतर गेला होता. म्हणून मी त्याला असं बघत राहिले. तर त्यावेळी त्याने मला विचारलं, रेश्मा गोसावी का? मी म्हटलं हो म्हणून. तर त्याने जे नाव घेतलं ते नाव ऐकून तिथला जो बँकेचा जो एम्प्लॉई होता तो मला विचारायला लागला की तुमचं कुठे पॅकेट वगैरे पडलं आहे का? मी थोडीशी शॉक झाली. म्हटलं यांना कसं कळलं? मग नंतर म्हटलं कळलं असेल कसं तरी. मी त्यांना हो म्हटलं. मग त्यांनी मला गोव्यामधल्या त्या शाखेच्या जे बँक मॅनेजर होते, म्हणजे त्या बँकेतला जो नंबर होता तो मला दिला होता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होता. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टही केला, त्यांचं माझं बोलणंही झालं होतं. मी न्यायला येते पॅकेट असंही मी म्हटलं होतं. आणि थोडे दिवस मला काही पॉसिबल झालं नाही, कारण त्यावेळी मी गावी होते. आणि ज्यावेळी मी गावावरून आले त्यावेळी मी त्या बँकेमध्ये गेले. तिथे मी त्यांचं नाव सांगितलं की यांनी मला कॉल केला होता, असं असं माझं पॅकेट आहे म्हणून. पण त्यावेळी ते रिटायर झाले होते. त्यांनी सांगितलं की ते रिटायर झाले आणि ते कोणत्याही एम्प्लॉईची अशी माहिती देत नाही, म्हणून मीही जास्त काही ताणलं नाही. म्हटलं असू दे. तसंही माझे डॉक्युमेंट्स मी परत करून घेतलेच होते, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ATM कार्ड हे तर महत्त्वाचे होते. आणि बाकीचे डॉक्युमेंट्सही मी हळूहळू करून घेणार होते. फक्त राहिला प्रश्न तो पैशांचा. पैसेही ते 2-2.5 हजार रुपयेच असतील त्याच्यामुळे. म्हणून म्हटलं जाऊ दे, जास्त काही मी विषय ताणत नाही. तर अशी आहे माझ्या या पॅकेटची स्टोरी आणि हेच सगळं आम्ही या रोडने बोलत येत होतो. तर अजूनही मला त्या पॅकेटचा कलर आठवतो, कारण ते पॅकेट मला माझ्या मामाने दिलं होतं ज्यावेळी मी पहिल्यांदाच पुण्याला गेले होते त्याच्याकडे तेव्हा. तर आम्ही गप्पा मारता मारता इकडे बुबू झोपूनही गेला होता, कारण सकाळपासून त्याची झोपही झाली नव्हती. म्हणून गाडीवरती हवा लागल्यावरती तो झोपून गेला. त्यानंतर मग आम्ही विटू मॉलमध्ये आलो. तर आल्या आल्या आम्हाला सगळ्यात अगोदर दर्शन झालं ते म्हणजे कपड्यांचं. तसा हा जो मॉल आहे तो स्पेशल कपड्यांसाठीच आहे, इथे दुसरं काही तसं मिळत नाही. तर इथे बघू शकता मस्त मस्त अशी ब्लेझर होती आणि खूप अशी रिजनेबल प्राईजमध्ये होती, कमी म्हणता येणार नाही. तर खूप छान वाटत होती. पण आता तसं काही फंक्शन नव्हतं त्याच्यामुळे आम्ही तिथे काही जास्त वेळ थांबलो नाही. तर आम्हाला बुबूसाठी घ्यायचं होतं म्हणून आम्ही वरती आलो. तर वरती ही अशी स्वेटर होती आणि मस्त स्वेटर होती, खूप परवडेल अशा प्राईजमध्ये स्वेटर होती. तर आम्ही त्याला कपडे बघेपर्यंत तो उठला देखील आणि तो असा उठला, तो इकडे तिकडे पळायलाच लागला होता. तर त्याला खूप मजा येत होती इकडे तिकडे धावायला. तर त्याची झोपही पूर्ण झाली होती, त्याच्यामुळे तो आपलं खेळत होता. तर इकडे असे स्टॅच्यू ठेवलेले होते. तर या स्टॅच्यूंना बघून बुबूला नवल वाटत होतं. तो विचार करत होता की यांचे पाय वरती आहेत, यांची डोकी कुठे गेली. त्याच्यामुळे तो त्यांना वाकून वाकून बघत होता जाऊन जाऊन. तर तो असं करतोय ते मी सुद्धा काही बघितलं नव्हतं. तर बाजूने एक बाई जात होती, तिने मला सांगितलं की तुमचा मुलगा बघा त्या स्टॅच्यूला बघून कसं करतोय. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करूया. तर आम्ही जसं स्वेटर कपडे वगैरे बघत होतो, अगदी तोही तसाच बघत होता जसं काय त्याला याच्यातलं सगळंच कळतं. तर मॉलमध्ये तेवढी काही जास्त गर्दी नव्हती, कारण दुपारची वेळ होती त्याच्यामुळे जास्त कोणी नव्हतं. संध्याकाळला गर्दी वगैरे होईल. तर बुबूसाठी इथे आम्ही 3 ड्रेस घेतले. अजून त्याला स्वेटर घ्यायचं होतं, तर स्वेटरची आम्ही चॉईस करत होतो की कुठलं घ्यायचं. तोपर्यंत बुबूचा इकडे एक छोटासा मित्र झाला होता आणि हे दोघेही एकमेकांना बघून इकडून तिकडून उड्या मारत होते. तर बुबू असा काही करत होता की पळतच सुटत होता. त्याला मग इथून तिथून आम्हाला शोधावं लागत होतं. तर त्याने आम्हाला बघितलं की तो पळून जात होता. त्याला वाटत होता आम्ही त्याला पकडायला वगैरे येतो की काय, आणि स्वतःच पाय अडकून पडत होता. तर इथे आम्ही फक्त बुबूसाठी ड्रेस वगैरे घेतलं, बिल वगैरे केलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही घरी आलो, कुठे थांबलो नाही. तर मधला काही मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण मोबाईलची बॅटरी लो झाली होती. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर डायरेक्ट घरी गेल्यावरतीच मी तुम्हाला काय काय माझी छोटीशी शॉपिंग केली आहे ते दाखवणार आहे.